हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. गाईज, NTUGC नेट त्याचबरोबर महाराष्ट्र सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहतो पेपर फर्स्ट साठी संपूर्ण क्रॅश कोर्स. या क्रॅश कोर्समध्ये आपण पाहतो लॉजिकल रिझनिंग आणि त्या अंडर इंडियन लॉजिक हा टॉपिक आपण कव्हर करत आहोत. हा टॉपिक एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे, कारण लॉजिकल रिझनिंगवर टोटल 5 क्वेश्चन असतात आणि त्यातील 2 क्वेश्चन हे इंडियन लॉजिकवर 100% असतात. तर गाईज, आजचं लेसन आपण सुरू करण्याआधी या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाइम असाल तर नेट सेट आणि पेट एक्झामच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याला जॉईन करा. तिथेही सर्व अपडेट्स प्रोव्हाइड केले जातील. तर हे पहा गाईज, आपण पाहतो फुल क्रॅश कोर्स ऑन इंडियन लॉजिक. त्यामध्ये टाइप्स ऑफ प्रमाणाचे 6 टाइप्स आहेत. ते टाइप्सचं थोडं शॉर्टमध्ये मिनिंग तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यामध्ये आपण डिटेल पाहिलं आहे. प्रत्यक्ष म्हणजे टाइप्स ऑफ प्रमाण आहे ना, टोटल 6. त्याच्यातल्या प्रत्येक टाइपला आपल्याला डिटेलमध्ये पाहिजे, कारण ती 2च क्वेश्चन येत असतो. 100 आणि 200 2% सांगतो तुम्हाला, प्रमाणावर एक तरी क्वेश्चन येणार आणि तो क्वेश्चन टाइप्स मधल्या एका टाइप्सवर येणार. तर त्याचे दिलेले जे प्रत्यक्ष टाइप्स आहे तो आपण कव्हर केला आहे. प्रत्यक्ष टाइप्स मध्ये जे त्याचे प्रकार आहेत ते सर्व आपण कव्हर केलेलं आहे. आज आपण कव्हर करणार आहे आपला सेकंड प्रमाणा, म्हणजेच जो आपला अनुमान आहे. ठीक आहे, अनुमाना हा आपण आज कव्हर करतोय. अनुमानाला कुठल्या कुठल्या शब्दांनी ओळखतात ते लक्षात ठेवा. अनुमाना म्हणजे इन्फरन्स हे देखील असतं. आफ्टर द गेस किंवा आफ्टर द नॉलेज म्हणजे अनुमान असतो. याचं एक शॉर्ट मध्ये उदाहरण देखील सांगितलं होतं. फॉर एक्झाम्पल, ढग तुम्हाला आकाशात खूप दिसत आहेत, ढग आलेले, आणि तुम्ही इथं आकाशात उभा आहेत, म्हणजे इथं तुम्ही जमिनीवर उभा आहेत आणि ढग खूप आकाशात आहे. ठीक आहे, आकाशात ढग आले हे तुम्ही पाहिलं, तुमच्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तुम्हाला कळलं की ढग खूप आले, त्यामुळे पाऊस पडू शकतो, म्हणजे अनुमान लावलं. ठीक आहे, अनुमानालाच अनुमान म्हणतात. तर तुम्ही अनुमान लावलं की पाऊस पडू शकतो. कशाच्या बेसवर? इन्फरन्सच्या बेसवर. इन्फरन्स म्हणजे बेसिकली त्या गोष्टीचं आपण म्हणू शकतो संदर्भ किंवा प्रूफ. ठीक आहे, म्हणजे ढग आल्यानंतर पाऊस पडतो हे तुम्हाला का कळालं? कारण का तर तुम्ही याआधी काय पाहिलं असेल, ढग आले आणि त्यावेळेस पाऊस पडलाय हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे तुम्ही याआधी हा सीन खूप वेळा पाहिलाय की ढग आल्यानंतर पाऊस पडतोय, लहानपणापासून तुम्ही पाहत आलायत, म्हणून तुम्हाला मोठे झाल्यावर कळालं की ढग आलंय तर पाऊस हा पडणार आहे. म्हणजे अनुमान म्हणजे इन्फरन्स, म्हणजे इन्फरन्सवर हा बेस असतो. आणि याला आफ्टर द नॉलेज असं का म्हणतात? कारण हे जे प्रिव्हियस नॉलेज आहे त्यावर बेस असतं. म्हणजे ढग आल्यावर पाऊस पडतो हे तुम्हाला आधीच माहित होतं, म्हणून तुम्ही यावेळेस ढग पाहिल्यानंतर तुम्ही काय म्हणले, पाऊस पडणार आहे. म्हणजे आफ्टर द नॉलेज तुम्हाला ऑलरेडी त्या गोष्टीचं नॉलेज असतं. ठीक आहे, बेसिकली. आणि जे नॉलेज आहे आपण ते म्हणू शकतो त्या इन्सिडेंट नंतर देखील भेटतं. ठीक आहे, म्हणून याला आफ्टर द नॉलेज असं म्हणतात. तर यामध्ये महत्वाचं काय आहे, आता मी तुम्हाला सांगितलं अनुमानाचं महत्वाचं लक्षात ठेवा. इंडियन फिलॉसॉफी मधील सेकंड प्रमाण आहे. ठीक आहे, इन्फरन्स सेकंड प्रमाण आहे. कारण फर्स्ट कुठला होता आपला? प्रत्यक्ष हा फर्स्ट होता. हा सेकंड प्रमाण आहे कशाचा? इन्फरन्स, म्हणजे त्याला इन्फरन्स म्हणतात. आणि यामधील हे सेंटेन्स एक्झामला 2 वेळा विचारलेलं आहे. लक्षात ठेवा, एक्सेप्ट ऑल. ठीक आहे, म्हणजे सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं. एक्सेप्ट म्हणजे सोडून. कोण? चंद्रवाक्या स्कूल ऑफ फिलॉसॉफी. ठीक आहे, म्हणजे जे फिलॉसॉफीचं स्कूल होतं कोणतं? चंद्रवाक्या, यांनी ह्याला ऍक्सेप्ट केलं नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा, रिजेक्ट केलेलं आहे अनुमाना या इन्फरन्सला बेसिकली. तर लक्षात ठेवा, क्वेश्चन आलेला आहे कुठल्या स्कूलने रिजेक्ट केलं? तर कोणी? चंद्रवाक्या स्कूल ऑफ फिलॉसॉफी. आणि स्कूल जे आहे ते रिलेटेड होतं डायरेक्ट नॉलेजशी. ठीक आहे, डायरेक्ट नॉलेजचे स्कूल रिलेटेड होतं, त्यामुळे यांनी याला ऍक्सेप्ट केलं नाही. लक्षात ठेवा, डायरेक्टली क्वेश्चन आलेला आहे. आता आपण पाहूया स्ट्रक्चर ऑफ अनुमाना. हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे, यावरून क्वेश्चन येतात. ठीक आहे, स्ट्रक्चर म्हणजे लक्षात ठेवायचे तुम्हाला. मिडल टर्म असते, मिडल टर्मला कुठल्या कुठल्या नावाने ओळखतात? मायनर टर्म असते, त्या मायनर टर्मला कुठल्या नावाने ओळखतात? आणि एक मेजर टर्म असते, त्या मेजर टर्मला कुठल्या नावाने ओळखतात? ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर शॉर्टमध्ये सांगणार, जास्त काही डीपमध्ये मी जाणार नाही. जेव्हा आपण लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन पाहू ना, त्यामध्ये एक स्टेटमेंट असतं, त्याचं रिझन असतं, नंतर कन्क्लुजन असतं. त्याचे टर्म्स आपण म्हणतो. ठीक आहे, जे कन्क्लुजन असतं आपण बेसिकली स्टेटमेंट ऑफ रिझन देखील म्हणतो. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, जेव्हा असतं म्हणजे 2-3 वाक्य असतात, त्यावर कन्क्लुजन दिलेलं असतं, कुठलं राईट आहे कुठलं रॉंग आहे तेव्हा तुम्हाला ओळखायला लावतात. तर त्यावर बेस आहे स्ट्रक्चर ऑफ अनुमाना. तर त्यामधील मिडल टर्मला कुठल्या कुठल्या नावाने ओळखलं जातं हे एक्झामला विचारलेलं आहे, विचारू शकतात, ते लक्षात ठेवा. मिडल टर्मला साधना, हेतू, लिंगा या 3 नावाने ओळखलं जातं आणि याला रिझन ऑफ स्टेटमेंट असं देखील म्हणतात. ठीक आहे, पुन्हा सांगतो, मिडल टर्मला साधना, हेतू, लिंगा या नावाने ओळखलं जातं आणि त्याला रिझन ऑफ स्टेटमेंट असं देखील म्हणतात. म्हणजे टोटल 3 नाव आहेत, एक साधना, दुसरं हेतू, तिसरं लिंगा मिडल टर्मचे. ठीक आहे, थोडंसं डीपमध्ये मी जेव्हा आपण लॉजिकल रिझनिंग पाहू ना, त्यावेळेस तुम्हाला हे पुन्हा रिपीट करेल. ठीक आहे, आता फक्त शॉर्टमध्ये सांगतोय. आणि स्टेटमेंट ऑफ रिझन हे मिडल टर्मला म्हणतात, हे देखील लक्षात ठेवा. क्वेश्चनला इथं म्हणजे क्वेश्चन असा येतो की स्टेटमेंट ऑफ रिझन कुठल्या टर्मला म्हणतात? मिडलला म्हणतात, मायनरला म्हणतात का मेजरला म्हणतात? तर मिडलला म्हणतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, सेकंड आहे मायनर टर्म.
मायनर टर्मला पका किंवा पक्षा असं देखील म्हणतात. पका किंवा पक्षा मायनर टर्मला म्हणतात. आणि सब्जेक्ट ऑफ कन्क्लुजन ऑर स्टेटमेंट हा काय असतो, सब्जेक्ट असतो कशाचा, कन्क्लुजनचा किंवा स्टेटमेंटचा. सब्जेक्ट म्हणजे बेसिकली जे कन्क्लुजन असतं ना त्यातील पहिला जो शब्द असतो त्याला सब्जेक्ट म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑल बॉईज आर होनेस्ट, ठीक आहे. तरी झालं ऑल बॉईज आहे ना, बॉईज ते काय झालं, सब्जेक्ट झालं, बॉईज हा सब्जेक्ट झाला, ठीक आहे. तर ते सब्जेक्ट असतं कशाचं, मायनर टर्म ही सब्जेक्ट असते. आणि त्याला पक्ष पाका असं 2 नावाने ओळखलं जातं, हे देखील लक्षात ठेवा, ठीक आहे. थर्ड आहे मेजर टर्म. मेजर टर्मला साध्य म्हणतात. साध्य लक्षात ठेवा, एकच आहे, एकच शब्द आहे साध्य, ठीक आहे. मेजर टर्मला साध्य म्हणतात. आता मेजर टर्म आहे ती कुठली असते, तर प्रेडिकेट ऑफ कन्क्लुजन ऑर स्टेटमेंट, ठीक आहे. म्हणजे कन्क्लुजन किंवा जे स्टेटमेंट आहे त्याचं कन्क्लुजन असतं. आणि लास्ट टर्म इन कन्क्लुजनमध्ये असते. म्हणजे कन्क्लुजन असतं ना पहा, स्टेटमेंटचं जे कन्क्लुजन दिलेलं असतं लास्टला, त्या लास्टच्या कन्क्लुजनमधील म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ऑल बॉईज आर होनेस्ट, होनेस्ट काय झालं तर मेजर टर्म झाली होनेस्ट, लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकी अवघड काही नाही, फक्त तुम्हाला पाठ करायचं आहे की मायनर टर्म आहे, मेजर टर्म आहे किंवा मिडल टर्म आहे, यांना कुठल्या कुठल्या नावाने ओळखलं जाते ते लक्षात ठेवायचं आहे. साधी एक ट्रिक सांगतो, मिडल टर्म फर्स्टला आहे त्याच्यात 3 आहेत, ठीक आहे. मायनर टर्म सेकंडला आहे म्हणून त्याच्यात 2 आहे. आणि मेजर टर्म थर्डला आहे म्हणून त्याच्यात 1 आहे, ठीक आहे. म्हणजे 3 कोणते, साधना हेतू लिंगा, साधनाचा हेतू लिंगा असं लक्षात ठेवा, ठीक आहे. साधनाचा हेतू लिंगा असं लक्षात ठेवा. सेंटेन्स तयार झाला ना, साधनाचा हेतू लिंगा. काय मिडल टर्म. सेकंड आहे मायनर टर्म. मायनर टर्म म्हणजे काय, पक्षपाका, म्हणजे मायनर म्हणजे पक्षपाका, ठीक आहे. इथं 2च आहेत. आणि मेजर टर्म म्हणजे साध्य, ठीक आहे. याला मेजर टर्मला साध्य म्हणतात. तर एवढं लक्षात ठेवलं तर पुढे जाऊया. क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना हा देखील टॉपिक एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे. जास्त काही डीपमध्ये जायची गरज नाही, तुम्हाला पुन्हा सांगाल. अनेक क्लासमध्ये काय करतात, त्यांचे लेक्चर्स त्यांना वाढवायचे असतात म्हणून खूप डीपमध्ये सांगतात. पण इतक्या डीपमध्ये हा स्टडी करण्याची गरज नाही आहे, कारण वरतून क्वेश्चन विचारतात. इंडियन लॉजिक हा डीपमध्ये स्टडी करण्याची गरज नाही, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय मी. तसं तुम्हाला तुमचा सब्जेक्ट आवडत असेल इंडियन लॉजिक तर तुम्ही खूप वाचू शकता, पण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने वरतूनच क्वेश्चन येतो, ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना यामध्ये 3 प्रकारे त्याचं क्लासिफिकेशन झालेलं आहे, लक्षात ठेवा. फर्स्ट आहे सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन, सेकंड आहे व्याप्ती क्लासिफिकेशन, आणि थर्ड आहे इंडक्शन क्लासिफिकेशन. पुन्हा रिपीट करतो, सायकोलॉजिकल, व्याप्ती आणि इंडक्शन या 3 प्रकारावर अनुमानाचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. आता एक एक पाहूया. तर फर्स्ट आहे सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना. प्रत्येक गोष्ट एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची. मी इथं लिमिटेड कंटेंट ॲड केलेला आहे, लक्षात ठेवा. जो महत्त्वाचा आहे तोच कंटेंट ॲड केला आहे, म्हणून यातून कुठली गोष्ट स्किप करू नका. फर्स्ट आहे सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना. इथं फर्स्ट आहे स्वार्थ अनुमाना, सेकंड आहे परार्थ अनुमान. दोन्ही अपोजिट आहे एकमेकांच्या. स्वार्थ अनुमान म्हणजे काय, ओनली सेल्फ, स्वतःचा विचार करायचा. स्वार्थी म्हणतो ना आपण, एखादा व्यक्ती स्वार्थी म्हणजे तो स्वतःचा विचार करतो, दुसऱ्यांचा विचार करत नाही, म्हणजे स्वार्थ अनुमाना. सेकंड आहे परार्थ अनुमाना. परार्थ म्हणजे काय, दुसऱ्यांचा पण विचार करायचा, स्वतःसोबत दुसऱ्यांचा पण विचार करायचा, म्हणजे परार्थ अनुमाना. आय होप कळाला असेल. कळालं नसेल तर व्हिडिओ थोडा बॅकला घ्या, ठीक आहे, अवघड काय नाही. सेकंड आहे व्याप्ती क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना. यामध्ये पण 3 आहेत, लक्षात ठेवा. 3 मी जास्त काही डीपली सांगणार नाही, फक्त तुम्हाला मिनिंग लक्षात ठेवायचं आहे. व्याप्ती क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना त्यामध्ये 3 येतात. फर्स्ट आहे पूर्ववेध अनुमाना. पूर्ववेध अनुमान म्हणजे काय, ढग आले, तुम्हाला आधीच कळलंय की पाऊस येणार आहे, पूर्ववेध, ठीक आहे, आधीच कळतंय, त्याला म्हणतो आपण पूर्ववेध अनुमाना. सेकंड आहे सेसवेध अनुमाना, म्हणजे ढग आले पाऊस तर पडतोय, म्हणजे सेसवेध अनुमाना. आणि थर्ड आहे सामान्य दृष्टा, म्हणजे बेसिकली तुम्ही घरातून बाहेर निघले, तुम्हाला सगळीकडे चिखल वगैरे दिसला, रोडने सगळं पाणी वगैरे दिसलं तर पाऊस येऊन गेलेला आहे, ठीक आहे, म्हणजे सामान्य दृष्टा अनुमाना. तर बेसिकली 3 टाईप्स आहे. एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने फक्त तुम्हाला पॉईंट लक्षात ठेवायचे, डीपमध्ये जायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ अकॉर्डिंग इंडक्शन, ठीक आहे. आता इंडक्शनच्या म्हणजे हे पहा, तुम्हाला सांगतोय काय चाललंय ते. फर्स्ट आहे सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना, सेकंड आहे व्याप्ती क्लासिफिकेशन अनुमाना, आणि इंडक्शन क्लासिफिकेशन, ठीक आहे. म्हणजे अनुमानाचे प्रकार पाहतोय, त्यामध्ये आपण सायकोलॉजिकल क्लासिफिकेशन पाहिलं आत्ताच, ठीक आहे. व्याप्ती क्लासिफिकेशन आत्ताच पाहिलं, आणि आता पाहतोय आपण इंडक्शन क्लासिफिकेशन, ठीक आहे. म्हणजे इंडक्शनच्या नुसार कुठल्या कुठल्या प्रकारे क्लासिफिकेशन होतं ते पाहतोय. फर्स्ट आहे केवल्यम आणि इन्फरन्स. केवल्यम आणि इन्फरन्स हा पॉझिटिव्ह इन्फरन्स असतो, लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह थिंग्स इथं असतात, त्याला म्हणतो आपण केवल्यम आणि इन्फरन्स. सेकंड आहे केवल्य व्यतिरिकी इन्फरन्स. सेकंड आहे केवल्य व्यतिरिकी इन्फरन्स, हा निगेटिव्ह इन्फ्लुएन्स असतो, ठीक आहे. पुन्हा सांगतो, केवल्य व्यानी म्हणजे पॉझिटिव्ह, केवल्य व्यतिरिकी म्हणजे निगेटिव्ह, आणि अनन्य व्यतिरिकी इन्फ्लुएन्स, अनव्या व्यतिरिकी इन्फ्लुएन्स हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही असतो, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, पुन्हा रिपीट करतो, केवल्यानी
केवल व्यानी जे आहे ना, केवल व्यानी हा पॉझिटिव्ह, केवल्या व्यात्रिकी आलं का निगेटिव्ह, आणि अनव्या व्यात्रिकी हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही. ठीक आहे, यांचं फक्त तुम्हाला जे आपण म्हणू शकतो पुढचं जे दिलंय ना, हा पॉझिटिव्ह कशाचा आहे, निगेटिव्ह कुठला आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही मिळून कुठला आहे, तर हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन या थर्डवर आलता की असं कुठलं स्टेटमेंट आहे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इन्फरन्स देतं, तर ते कोणतं असतं, अनव्या व्यात्रिकी इन्फरन्स असा क्वेश्चन येतो. ठीक आहे, असा क्वेश्चन येऊ शकतो. एखादं स्टेटमेंट आहे तो निगेटिव्ह इन्फरन्स देत आहे. ठीक आहे, एखादं स्टेटमेंट निगेटिव्ह इन्फरन्स देत आहे, तर ते कुठला इन्फरन्स आहे, तर केवल व्यात्रिकी इन्फरन्स. ठीक आहे, केवल व्यात्रिकी इन्फरन्स, तर हा काय झाला, निगेटिव्ह इन्फरन्स झाला. आता जे शब्द आहेत ना, हे इंग्लिशमधून ट्रान्सलेट केलेत अकॉर्डिंग टू गुगल. तुम्ही कसे ट्रान्सलेट करू शकता, कारण हे मराठी शब्द आहे, यांचं प्रॉपर इंग्लिश स्पेलिंग कुठलंही नाही आहे. इंग्लिश स्पेलिंग तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही याचं लिहू शकता अकॉर्डिंग टू यू. म्हणजे जसं व्हॉट्सअपची चॅटिंग करता, ठीक आहे, बाय म्हणण्याची अनेक वेगवेगळी पद्धत आहे, किंवा जेवलास का वगैरे असे अनेक म्हणण्याची वेगवेगळी पद्धत आहे वेगवेगळ्या लोकांची. तसंच याचं आहे, तुम्हाला अकॉर्डिंग तुम्हाला जसं वाटेल तसं लिहू शकता. हे ॲक्च्युली संस्कृत शब्द आहेत, संस्कृतला फक्त इंग्लिशमधून एक्झाम असतो म्हणून इंग्लिशमधून लिहिलेले आहेत. ठीक आहे, अवघड काही नाही. आज आपण पाहिलंय क्लासिफिकेशन ऑफ अनुमाना. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा सांगल, ज्या स्लाईड मी ॲड केल्या त्या सर्व एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचे आहेत. स्किप कंटेंट करू नका. एक्झामला यावर क्वेश्चन येऊ शकतो, आलेले पण आहेत. ठीक आहे.